थोडंसं आहे. खरं तर मी त्याला लीड म्हणणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं ते फळ आहे. बघा माझ्यापेक्षाही आहे ना वरिष्ठ मंडळी भरपूर आहे. जसे आमचे समन्वयक आहे पठाणबाई आले, आमचे खास करून शाखा प्रमुख, त्यांचं जे स्वप्न होतं, ठीक आहे वॉर्ड आरक्षणमुळे ते मिळालं तो भाग वेगळा, पण त्यांचं जे स्वप्न आहे ते त्यांच्या मेहनतीवर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ते सत्यात उतरवलं. खरं तर सामान्य जी आपली जनता आहे प्रभागातली, त्यांची कामं भरपूर आहेत. मला अजूनही कळत नाही की जे BJPचे ज्या नगरसेविका होता त्यांना 5 नाही 8 वर्ष मिळाली. 5 वर्ष त्यांची, 3 वर्ष प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यांना ते कामं मिळाली. त्यांना सर्व काही यंत्रणेमार्फत जे काही पुरवायचं होतं ते झालं, तरी लोकांची आहे ना अपेक्षा पूर्ण झाली नाही. म्हणजे कुठेतरी त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. लोकांच्या अपेक्षा नगरसेवकाकडून काय असतात, वॉटर, गटर, मीटर, आणि दुसरी गोष्ट कधी अडचणीत असले तर त्यांना अडचणीमध्ये आपण धावून जाणं. मोठ्या अपेक्षा लोकांच्या नाही आहेत. पण तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता, जिथून निवडून येता, तिकडे नाही राहता, तुम्ही कुठेतरी येणार पॉश टॉवरमध्ये राहायला जाणार, तर टॉवरमधून खालची जनता दिसत नाही ना. जी ग्राउंडवरची जी गरिबीतली जनता ती दिसत नाही. माझ्या सर्वसामान्य सारख्या कार्यकर्त्यांना उद्धवजींनी संधी दिली, उद्धवजींनी आशीर्वाद दिला. कारण की 30 वर्षानंतर ना भगवा फडकला या प्रभागामध्ये, आणि मी इथे झोपडपट्टीत राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे इथल्या सामान्य लोकांची काय समस्या आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, ह्या मी चांगल्या पद्धतीने समजू शकतो आणि मी ते पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करेल, एवढंच मी सांगू इच्छितो. बघा 90% स्लम एरिया जो आहे, 90% जरी असला तरी त्यांची समस्या आहे बाथरूमची आहे, पाण्याची आहे, परत रिडेव्हलपमेंटची सर्वात मोठी समस्या आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे वन विभाग येतो. खरं तर माझा जन्म इथे झाला आहे, मला माहिती आहे वन विभाग कुठून कुठपर्यंत आहे. पण त्यांना वन विभागाच्या नावाखाली त्यांचे घरं उद्ध्वस्त केली. आता त्यांचं पुनर्वसन होत नाही. ठीक आहे, तुम्हाला पुनर्वसनच करायचं ना, मग लवकर करा ना. त्यांना जे बिचारे ते लाईट, बघा प्रत्येकाला आहे ना रोटी कपडा मकान, पण त्या सगळ्या व्यतिरिक्त त्यांना पुरेशी वीज पाहिजे. कारण की आज अभ्यास हायटेक झाला आहे. मुलांकडे लॅपटॉप कम्प्युटर आहे, त्याच्यावर त्यांचा अभ्यास चालतो, आणि अदानीवाले येऊन इथे दिवसभर लाईट त्यांची कापतात. एकदम काय म्हणतो, त्यांची परिस्थिती खराब आहे. तर माझा प्रयत्न असेल की त्या सर्व जी तुम्ही जसं म्हणालात 90% जनता ही म्हणजे स्लममध्ये आहे, त्यांना कसं आपण त्यांचं पुनर्वसन करू शकतो. आणि माझा तर पूर्ण प्रयत्न राहील की आहे त्याच जागी, शासनाला कुठे जमीन मिळत नाही ना, मग आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे आहे, गोशाळेची आहे ना. तुम्ही 99 वर्षाच्या याच्यावर जर लोखंडवाल्याला देऊ शकता, द्या ना गरिबांना. इथे त्याच्यात चांगला टॉवर म्हणून त्यांचं पुनर्वसन तिथल्या तिथे करू शकतो. कारण की घरकाम करणाऱ्या महिला आहेत, जवळ आहे ना, त्यांना कामं उपलब्ध आहेत. इथली लोक नाका कामगार आहेत, जवळ पुढे कामाला जातात. त्यांना मुंबईच्या बाहेर हाकलण्याचं काम हे जातीवादी सरकार जर करेल तर याच्यासाठी मोठं आंदोलन आम्ही उभं राहू. तुम्ही जिंकून आलेला, आता तुम्ही हा प्रश्न विचारताय, उद्धवजींचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची माझ्या मेहनत ही माझ्या पाठीशी होतीच. आता मला कसं वाटतं, म्हणजे मला जबाबदारीची जाणीव होते की जी जबाबदारी आली आहे, एक सामान्य उपशाखा प्रमुखावर पहिलं पक्ष संघटनेची जबाबदारी होती, आता प्रभागाची जबाबदारी आलेली आहे. आणि त्या जबाबदारीचं मला भान आहे, आणि ती जबाबदारी नेहमी माझ्या डोक्यामध्ये राहील, डोक्याच्या वर जाणार नाही.